नमस्कार. पी एन क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या क्रिस्टलचे रांगोळी कशी बनवायची ते शिकवलेली आहे. तर आता त्या रांगोळीवरती हे असे मेणबत्ती आपल्याला कशी ठेवता येईल ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी हे 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरलेत, 6 नंबरचे ऑरेंज कलरचे क्रिस्टल आहेत आणि ही मेणबत्ती आहे. आणि त्यासाठी हा 7 नंबरचा तंगूस मी इथे वापरलेला आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे 6 क्रीम कलरचे मोती मी तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. आणि आता हा जो आपले इकडे गाठ मारलेली आहे तिकडनं हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून आपण विरुद्ध दिशेने अशी सुई काढून घेणार आहोत. म्हणजे हा आपला 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता इथे हे 5 ऑरेंज कलरचे क्रिस्टल घेणार आहे. 3 4 आणि हा 5 ऑरेंज कलरचे क्रिस्टल. आता ह्या मोत्यामध्ये डाव्या साईडला आपला हा तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. म्हणजे इथे आपण पहिल्यांदा हा 6 क्रीम कलरच्या मोत्यांचा गोल केला, त्याच्यावरती आता हे क्रिस्टलचा हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता हा जो पुढचा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. इथे आता आपण 4 क्रिस्टल घेणार आहोत. 3 आणि 4. हे 4 क्रिस्टल घेतले ऑरेंज कलरचे. आता हा जो आधीचा गोल आहे 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा, त्यातला हा जो 5व्या नंबरचा क्रिस्टल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे हा आपला दुसरा गोल तयार झाला. परत आता इथे तिसरा हा जो क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी. आता 2 क्रिस्टलचे गोल तयार झाले. आता परत 4 मोती घ्यायचे, क्रिस्टल घ्यायचे ते ऑरेंज कलरचे 4. आणि आता परत 1 2 3 4 5 5वा हा जो क्रिस्टल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यामधून आणि त्याच्या पुढच्या मोत्यामधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. अशाच प्रकारे आता पुढे पण आपण विणायचं आहे. 1 2 3 आणि 4. सेम हे 3 गोल जसे तयार करून घेतले तसाच हा चौथा पण गोल तयार करून घेतला. परत ह्या मोत्यातून आपण सुई पुढे काढून घेतली. परत ह्या मोत्यातून पुढच्या सुई काढून घेतली. इथे परत 1 2 3
3 आणि 4 क्रिस्टल घेतले। सेम ह्या मोत्यातून 5व्या वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत। आता इथे आपला हा 5वा गोल तयार झालाय। आता ह्या मोत्यामधून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली। त्याचप्रमाणे ह्या पण पुढच्या 6व्या मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आणि हा जो पहिला गोल आहे त्यातला हा पहिला मोती आहे, त्याच्यातून खालून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली। आता इथे 3च क्रिस्टल घ्यायचे, 1 2 आणि 3 क्रिस्टल घेतले आणि आता हा शेवटचा गोल आहे, त्यातला हा 5वा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली। इथे पण हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला। म्हणजे आधी हे 6 क्रीम कलरचे मोती आणि त्याच्यानंतर हे क्रिस्टलचे असे मिळून आपण एकावरती हे 6 गोल तयार करून घेतले। आता ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। अशा प्रकारे ही आपली पहिली ओळ पूर्ण झाली आहे। दुसरी ओळ करताना सुईमध्ये पहिल्यांदा मी ही 3 ऑरेंज कलरचे क्रिस्टल घेतलेले आहेत। या क्रिस्टलमध्ये डाव्या हाताला तंगूस आहे। 3 ऑरेंज कलरचे क्रिस्टल घेतले। आता त्याच क्रिस्टलमधून उजवीकडून डावीकडे मी अशी सुई काढून घेतली। आता इथे 1 2 3 4 मोत्यांचा चौकोन तयार झालेला आहे। इथे आता गोल होते, आता इथे मी ह्या ओळीला चौकोन करून घेते। आता पुढच्या क्रिस्टलमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। इथे आता आपण 2 क्रिस्टल घेणार आहोत आणि हा जो क्रिस्टल आहे हा म्हणजे हा चौकोन केलेला आहे त्यातला हा क्रिस्टल आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे। हा इथे दुसरा चौकोन तयार झालेला आहे। परत ह्या क्रिस्टलमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या क्रिस्टलमधून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। इथे आता परत 2 क्रिस्टल घ्यायचे, 2 आता हा जो क्रिस्टल आहे 1 2 3 तिसरा क्रिस्टल आहे, त्याच्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। मग ह्या क्रिस्टलमधून उजवीकडून डावीकडे आणि त्याच्या पुढच्या क्रिस्टलमधून पण सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे। इथे परत 2 क्रिस्टल 1 आणि 2 परत ह्यातला हा जो तिसरा मोती आहे चौकोनाचा 1 2 3 त्या तिसऱ्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची। परत इथे हा एक चौकोन तयार झाला। आता हा जो आहे हा मोती खालच्या गोलाचा मोती आहे हा,
त्याच्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. तशीच ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे हे पूर्ण आपण इथेपर्यंत विणून घेणार आहोत. असे चौकोन तयार होत जातील. ही दुसरी ओळ पूर्ण चौकोनाची असेल. इथे आपण 2-2 मोती घेऊन ही पूर्ण ओळ इथेपर्यंत विणत आणलेली आहे. आता हे शेवट आलेलं आहे. तर ह्या मोत्यातून ह्या क्रिस्टलमधून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता हे 1 नंबरचा हा जो चौकोन आहे त्यातला हा 1 नंबरचा क्रिस्टल आहे. त्याच्यातून खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. इथे मात्र आता एकच क्रिस्टल घ्यायचा आणि हा शेवटचा जो चौकोन आहे त्यातला हा 3 नंबरचा क्रिस्टल आहे. त्याच्यातून वरून खालच्या दिशेने आपण सुई काढून घेतली. अशा प्रकारे ही आपली दुसरी ओळ पण पूर्ण झालेली आहे. तर इथे आता परत या क्रिस्टलमधून आपण सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे आणि इथे वरच्या मोत्यातून या मोत्यातून खालून वरच्या दिशेने क्रिस्टलमधून आपण ही सुई काढून घेतली. आता ह्या पुढच्या क्रिस्टलमधून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घ्यायची आणि आता तिसऱ्या ओळीला आपण सुरुवात करणार आहोत. आता इथे या क्रिस्टलमध्ये डावीकडे आपला तंगूस आहे. आता ही तिसरी ओळ चालू करतोय. तर इथे आपण पहिल्यांदा हे 4 क्रिस्टल घ्यायचे. 1 2 3 आणि हे 4 क्रिस्टल घेतले. आता ह्या मोत्यात आहे त्याच्या शेजारचा हा क्रिस्टल आहे. तर अशा ह्या दोनही क्रिस्टलमधून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची आहे. आता इथे आपला 6 मोत्यांचा हा एक गोल तयार झाला. आता हा पुढचा जो आहे क्रिस्टल त्या एकाच क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. इथे हा कॉर्नर येतो. त्या कॉर्नरचा हा क्रिस्टल आहे. तर इथे आपण एकाच क्रिस्टलमधून सुई पुढे काढून घेतली. आता इथे एक ऑरेंज कलरचा क्रिस्टल घ्यायचा आहे. एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत एक हा ऑरेंज कलरचा क्रिस्टल घ्यायचा आहे आणि परत हा एक मोती घ्यायचा आहे. असे हे 4 आपण मोती ह्याच्यात तंगूसमध्ये ओवून घेतले आणि आता हा जो 1 2 3 4 नंबरचा क्रिस्टल आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेणार आहोत. अशी आता परत या क्रिस्टलमधून आणि ह्या क्रिस्टलमधून सुई काढून घ्यायची. त्याचप्रमाणे हा जो पुढचा क्रिस्टल आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. म्हणजे एकूण 1 2 3 क्रिस्टलमधून मी सुई काढून घेतली. इथे आता आपण हे 3 ऑरेंज कलरचे क्रिस्टल घेणार आहोत. 1 2 3 ऑरेंज कलरचे क्रिस्टल घेतले आणि हा जो मोती आहे 1 2 3 4 5 नंबरचा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेतली. इथे पण परत 1 2 3 4 5 6 क्रिस्टलचा एक गोल झाला आहे. हा पण 6 क्रिस्टलचाच गोल आहे. 1 2 3 4 5 आणि 6. तर आता ह्या मोत्यांमधून एक हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती अशा 3 मोत्यातून आपण सुई काढून घेतली
आता इथे एक ऑरेंज क्रिस्टल, एक क्रीम कलरचा मोती, परत एक ऑरेंज क्रिस्टल, परत एक क्रीम कलरचा मोती, असे 3 मोती घेतले, 4 मोती घेतले हे, आणि परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी मी ही सुई काढून घेतली। आता परत या मोत्यातून एक, हा 2 आणि हा तिसरा, असं 3 मोत्यातून 3 क्रिस्टलमधून सुई काढून घेतली। इथे आता परत 1, 2 आणि 3 ऑरेंज कलरचे क्रिस्टल घेतलेत, आणि हा जो क्रिस्टल आहे 1, 2, 3, 4, 5 ह्या क्रिस्टलमधून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली। परत 1, 2 आणि ह्या तिसऱ्या क्रिस्टलमधून परत सुई काढून घ्यायची, आणि अशा रीतीने आता हे सगळं आपण पूर्ण विणून घ्यायचं आहे। इथे आपला हा आता या ओळीचा शेवट आलेला आहे। ह्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या ह्या मोत्यातून पण आपण असा हा सुई अशी उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची, आणि हा पहिला जो आपण गोल तयार केला आहे त्यातला हा पहिला मोती आहे, तिथे खालून वरच्या साईडने आपण ही अशी सुई काढून घेतली। इथे आता आपण 3 मोती घेणार आहोत। तर एक पहिला क्रीम कलरचा घ्यायचा, हा दुसरा ऑरेंज, आणि परत हा क्रीम कलरचा, असे हे 3 मोती आपण घेतलेले आहेत। आणि आता हा शेवटचा जो गोल आपण तयार केला आहे त्यातला हा शेवटचा मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची। या मोत्यातून सुई काढून घेतली। अशा प्रकारे ही अशी गोल आपली वाटी तयार झालेली आहे। याच्यामध्ये आता आपण ही मेणबत्ती अशी ठेवणार आहोत। अशी ही रांगोळीवरची मेणबत्ती ठेवण्यासाठीची ही मी वाटी तयार करून घेतलेली आहे। अशा रीतीने ही जी गोल वाटी मी तयार केलेली आहे ती इथे अशी ह्या सेंटरवर ठेवणार आहे, आणि ह्याच्यामध्ये ही अशी पट्टी ठेवणार आहे। जर तुम्हाला अजून करायचे असतील तर तुम्ही अजूनही करू शकता। 1, 2, 3 अशा ह्या 3 कॉर्नरला अजून 3 करून ठेवू शकता, किंवा 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6 अशा 6 वाट्या करून तुम्ही 6 कॉर्नरला असे ठेवू शकता। ते अतिशय छान दिसतं, पण मी सध्या एकच इथे ही अशी वाटी करून ठेवलेली आहे मध्यभागी। ही अशी मेणबत्ती मी पेटवून ठेवलेली आहे। अशा रीतीने ही आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे ही रांगोळीसुद्धा बनवून बघा, अतिशय सुंदर अशी आणि बनवायला सोपी रांगोळी आहे। तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।